नमस्कार. BMS सेकंड इयर रोगनिदान एवं विकृती विज्ञान याच्या पेपर 1मधील आज आपण असे क्विक रिव्हिजन करणार आहे जे तुम्हाला पेपर 1मध्ये इम्पॉर्टंट श्लोक आहेत. रोगनिदानच्या उद्याच्या पेपरमध्ये जे तुम्हाला श्लोक गरजेचे आहेत व जे तुम्ही लिहिले तर तुमचं प्रेझेंटेशन चांगलं दिसेल. तर ते 1 आणि 2 लाईनचे आपण जे छोटे छोटे श्लोक आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. जर तुमचे श्लोक पाठ असतील तर हे श्लोक रिवाईज एकदा करून घ्या, नसतील तर त्याच्यामध्ये वेळ घालवत बसू नका, परंतु एकदा बघून घ्या जेणेकरून जर तुम्हाला श्लोकवर प्रश्न विचारला तर तो पण लिहिता यावा. व मागे जो आपण व्हिडिओ पाहिला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स किंवा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनचा, तर त्यावरच हे श्लोक अवलंबून आहेत. म्हणजे त्याच टॉपिकचे हे छोटे छोटे श्लोक आहेत. तर तो पण व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो सुद्धा चॅनलवर अपलोडेड आहे, तो सुद्धा एकदा व्हिडिओ पाहून घ्या, तुम्हाला एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर पाहूयात इम्पॉर्टंट श्लोक. त्यामध्ये सुरुवातीला आम अविपक्वम असंयुक्तम दुर्गंधम बहु पिच्चिलम सदनम सर्व गात्रानाम आम इत्यभिधीयते. म्हणजे आम कसा असतो त्याचा हा श्लोक आहे. त्यानंतर आमाची लक्षणे स्त्रोतोरोध बलभ्रंश गौरव अनिल मूढता आलस्य पक्तिनिष्ठिवम मलसंग अरुची क्लम. हा आमाच्या लक्षणांचा श्लोक आहे. म्हणजे जर तुम्हाला आम व्याख्या लिहून आमाची लक्षणे लिहा श्लोकाला क्वेश्चन आला तर तुम्हाला हे श्लोकसुद्धा त्यात मेन्शन करायचे आहेत. त्यानंतर स्त्रोतदृष्टीमध्ये तुम्हाला सर्व स्त्रोतसांचे दृष्टीचे हेतू आणि कारण आणि लक्षणांचे श्लोक तर खरं इम्पॉर्टंट आहेतच, ते एकदा तुम्ही संहितामधून बघून घ्या. आता आपण जस्ट सामान्य स्त्रोतदृष्टीची लक्षणे आणि सामान्य स्त्रोतदृष्टीच्या कारणांचा श्लोक बघणार आहे. तर सामान्य स्त्रोतदृष्टीची लक्षणे अतिप्रवृत्ती संगो वा सिरानाम ग्रंथयो अपि वा विमार्गगमनम चा अपि स्त्रोतसाम दृष्टिलक्षणम. आणि सामान्य स्त्रोतदृष्टीची कारणे आहारश्च विहारश्च य स्याद दोषगुणे सम धातू बिर्विर्गुणेश्चापि स्त्रोतसांस प्रदूषका. हे 2 श्लोक इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर नेक्स्ट व्याधीची व्याख्या विकारो धातू वैषम्य साम्यम प्रकृतीरुच्यते सुखसंज्ञम आरोग्यम विकारो दुःखमेवंच. अजून एखाद दुसरी व्याख्या पाठ असेल तर वेल अँड गुड. त्यानंतर व्याधीचे पर्याय रोगा पंपा ज्वरो व्याधी विकारो दुःखमामय यक्ष्मा आतंक गदबाधा शब्दा पर्याय वाचन. MCQच्या दृष्टीने हा इम्पॉर्टंट श्लोक आहे. त्यानंतर दोषपाक आणि धातुपाक. दोषपाकाच्या लक्षणांचा श्लोक दोष प्रकृती वैमल्य लघुता ज्वर देहयो इंद्रियानांच वैमल्य दोषानां पाकलक्षणम. त्यानंतर धातुपाक निद्रानाशो हृदयस्तंभो विष्टंभो गौरवारुची अरतिबलहानिश्च धातूनां पाकलक्षणम. त्यानंतर दोष कोष्ठातून शाखेत जाण्याची जी कारणे आहेत त्याचा श्लोक व्यायामात उष्मतैक्ष्णात हितस्य अनवचरणात कोष्ठात शाखामला यांती द्रुतत्वात मारुतस्यच्च. आणि दोष शाखेतून कोष्ठात जाण्याची कारणं दोषा यांती तथाथेप्या स्त्रोतोमुख विशोधनात वृद्ध अभिषंदनात पाकात कोष्ठवायोश्च निग्रहात. असा जर क्वेश्चन आला दोन्हीपैकी कोणताही जर तुम्हाला SAQ विचारला तर सुरुवातीला कन्फ्यूज होऊन जाऊ नका, एकदा क्लिअर करा की दोष कोणता विचारला आहे क्वेश्चन. कोष्ठातून शाखेत शाखेतून कोष्ठात तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं आणि तुम्ही चुकीचा क्वेश्चन लिहू शकता. यासाठी एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा, KVS म्हणजे कोष्ठ व्यायाम शाखा, KVS लक्षात ठेवा. त्यानंतर निदान पंचक जे श्लोक आहेत ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. निदान पंचकावर तुम्हाला फिक्स 2 ते 3 प्रश्न पेपरमध्ये तुम्हाला दिसतील उद्याच्या, त्यामुळे श्लोक जर टाकले तर तुमचं अजून एक्झामिनरवरचं इम्प्रेशन वाढेल. निदान त्यामध्ये निर्दिश्यते व्याधी अनेनीती निदानम व्याधी विनिश्चय करणम निदानम सेती कर्तव्य ताको रोग उत्पादक हेतू निदानम हे निदानाची व्याख्या आहेत. त्यानंतर पूर्वरूप प्रागरूपयन लक्षणते उत्पित सुरामयो दोष विशेषेण अधिष्ठित लिंगम अव्यक्तम अल्पत्वात व्याधीन तथा तद्यता यथायतम. त्यानंतर त्याच्या प्रकारांचा श्लोक आहे द्विविध ही पूर्वरूपम भवती सामान्य विशिष्ट. नेक्स्ट इथे आहे रूपचा श्लोक तदैव व्यक्तता यातम रूपम इत्यभिधीयते. त्यानंतर संप्राप्ती जाती रागती इत्य अर्थांतरे व्याधे. संप्राप्तीच्या प्रकारांचा श्लोक संख्या विकल्प प्राधान्य बल काल विशेषा. त्यानंतर उपशयाचा श्लोक आहे औषध अन्न विहारानाम उपयोगम सुखावम विद्याद उपशयम व्याधे. तर हे होते निदान पंचकाचे श्लोक जे तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये इन्क्लूड केले पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे हे शेवटचे श्लोक आहेत जे महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये रोगमार्ग त्रयो रोगमार्ग इति शाखा मर्मास्ति संदेश्च कोष्ठश्च. त्यानंतर परीक्षेचा श्लोक जिज्ञासा नाम परीक्षा. आता फक्त हा जो श्लोक आहे दोषगतीचा तोच फक्त 4 लाईनीचा आहे, बाकी इतर श्लोक सगळे 1 आणि 2 लाईनीचे आहेत, तर ते तुम्ही एकदा बघून घ्या. दोषगतीचा श्लोक क्षयस्थानांच वृद्धिश्च दोषानाम त्रिविधा ऊर्ध्वश्च अधश्च तिर्यक विज्ञेया त्रिविधापरा त्रिविधाश्चापरा कोष्ठशाखा मर्मास्ति संधीषु इतियुक्ता विधिभेदेन दोषानाम त्रिविधा गती. तुम्हाला दोषगतीवर देखील SAQ विचारला जाऊ शकतो किंवा मग कोष्ठातून शाखेत आणि शाखेतून कोष्ठात विचारतील. त्यानंतर नेक्स्ट श्लोक आहे व्याधिक्षमत्वाचा. व्याधिक्षमत्व नाम व्याधी बलविरोधित्वम व्याधी उत्पाद हेतू प्रतिबंधात्वकम इति. तर हे होते काही इम्पॉर्टंट श्लोक जे आपण क्विकमध्ये पाहिलेत, रिव्हिजन केलेले आहे. तर जर तुमचे श्लोक विसरले गेले असतील किंवा रिवाईज करणं राहिले असतील तर हे सर्व श्लोक रिवाईज करा. उद्याच्या रोगनिदान पेपर 1मध्ये तुम्हाला हे खूप उपयोगी पडतील. जर यावर प्रश्न आले तर ते तुम्ही जर सुरुवात श्लोकपासून केली तर इम्प्रेशन पडतं एक्झामिनरवर आणि तुमचं प्रेझेंटेशन खूप चांगलं दिसतं. तर अशा प्रकारे हे होते काही इम्पॉर्टंट श्लोक्स. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया असंच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद.
So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.